वैशू, माझ्यासाठी एक ऑरेंज ज्यूस बनव बरं. हो बाईसाहेब, हातातलं काम संपवते नंतर देते बनव. मला आत्ता ज्यूस हवाय. तुझ्या हातातलं काम त्यांना करायला दे आणि माझ्यासाठी ज्यूस बनव. वैशू, ते काम राहू दे, आधी तुझा ज्यूस बनवून दे, मग नंतर करू आपण ते. अगं वैशू, काय करतेस तू? मोठ्या आईंना कशाला काम सांगतेस बरं? त्यांच्या हातातलं काम घे बरं. काय झालं वहिनी? आई तुम्ही घेणार ज्यूस? नाही, मला नको. काय ग बालती, काय हवंय का? हा, मी म्हणत होते आज आपण जेवणात आमरस करूया. हो चालेल की. काय, माझ्या इंद्राला एक तर खायच्या खूप कमी गोष्टी आवडतात, त्यातल्या त्यात आमरस अगदी मनापासून खातो तो. म्हणून म्हटलं आज आमरस होऊनच जाऊ देत. खरंच ग, इंद्राला लहानपणापासून आंब्याची खूप आवड. सगळ्यात जास्त आमरस मीच खाणार म्हणून हट्ट करायचा. आणि आता बघ ना ग, किती वर्ष झाली त्याला घरचा आमरस नाहीये खायला. करूया आज आपण आमरसच करूया. हा बरं, बाजारातनं जे मागवाल ना आंबे, ते केशरी आंबे मागवा, ते इंद्राला जास्त आवडतात. म्हटलं त्याचाच आमरस करूयात आज. आत्ताच कोणाला तरी पाठवते आणि आंबे मागवून घेते. हो बरं, बाकीच्या जेवणाचं बघता का? मी आलेच. हो हे काय, आता लगेच तयारीला लागते. आलेच. अच्छा, इंद्राच्या आवडीचा आमरस काय? ठीक आहे ना, आमरस तर बनेल, पण सगळे आंब्याची चव विसरतील असा घोळ करेन. चळ्या मेला ह्या गोळ्या कवर खायचं काय माहिती. ऐक सुरके, ए सुरके, अगं ऐकलं का? काय झालं? अगं लय आनंदाची बातमी. अगं मला काम मिळालंय. अगं बाई, खरंच वय? होय. आई काळूबाई पाहुली म्हणायची. पण काम काय आहे? अगं पिगमी गोळा करायचं. पिगमी म्हणजे? अगं ते कामगार लोक ते हातावर पोट भरतात ना, त्यांच्यासाठी बँकेची स्कीम आहे. म्हणजे बँकच काम करणार वे तुम्ही? नाही ग, अगं त्याच ते जाऊन समजायचं, सांगायचं आणि त्यांच्याकडनं पैसे टायमिंगला गोळा करायचे आणि बँकेत नेऊन भरायचे. अहो पण तुम्हाला लय फिरायला लागल बाहेर रोज. आता घरी बसून तरी काय करू, आणि काहीतरी केलंच पाहिजे ना. आणि बघ, हे करता करता ना मी पण शेविंग करणार आहे आणि आपल्या राणीसाठी ना चांगला पोरगा बघणार आहे. तू बस खाली, बस बस बस, आधी खाली बस, खाली बस. तुझ्यासाठी सोनपापडी आणली. धर धर धर, तोंड गोड कर. धर. अहो पण आगे धर, खा. माझ्या इकून त्या एक लेकीला असं पुरुषासारखं काम करायला नव्हतं ना. कुठं लाज इकून खाल्ली या? माझं इतकं, माझं लेकी इतकं कम नशिबी कुणी कुणी नाही या जगात. एक नवरा म्हणून, एक बाप म्हणून काय सुद्धा करून दाखवायला जमलं नाही तुम्हाला आज पतर. का ग? आओ, माझं काल चुकलं. लय बोलले तुम्हाला, नाही बोलाय पाहिजे होतं. अगं असं किती दिवस असं घेऊन बसणारेस तू? आता तू बोललीस ते पण काय चुकीचं बोलली नाहीस बघ. हायच मी ना करता. अगं मी काहीच करू शकलो नाही ग, कसलं सुख देऊ शकलो नाही तुम्हाला. अगं सुख सोड, पण 2 टायमाचं खायला सुद्धा तुम्हाला देऊ शकलो नाही बघ मी. आओ असं नाही. आओ तसंच आहे ग, तुझी कुठली स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही बघ. माझ्यासाठी आयुष्यभर मन मारलंच बघतो. हो, माझं काय नाही हो. मला फक्त आपल्या राहण्याचीच काळजी वाटते. आपल्या दोघांचं जे झालं ते आपल्या पोरगीचं होऊ नये एवढी एकच इच्छा आहे माझी. नाही, तसं काय होऊ देणार नाही बघ मी.
माझ्या लेकीला ना मी सुखाचं आयुष्य देणार आहे. माझ्या नाकर्तेपणाची सावली सुद्धा तिच्यावर पडू देणार नाही बघ. अहो आता तुम्हाला नोकरी लागली ना, आता समजा चांगलं होईल. आई काळूबाई आता पाठीशी आहे बघा आपल्या. So, tell me, ma'am, how was your experience? Have you inspected everything? We're extremely sorry, ma'am. I believe that girl has misguided you. She's a new joinee, actually. If you can allow us, we can fix that. No, she was good. She really was good, actually. And I couldn't understand the system very well because she explained everything. And she's a law student, so it really helped. काय चाललंय? मी विचार एक केला होता आणि एक्झॅक्ट उलट झालंय. I guess everything is clear now. So you get your order ready. Thank you. And congratulations. Thank you so much. Congratulations. So, Miss Rinder, I'll take a leave because I have a flight to catch. And see you. Sure. Bye-bye. Yeah, this way. खरं येऊ? काही लागलं तर कळवा. येतो. हा बोल इंद्रा. हॅलो बाबा, गुड न्यूज आहे. इन्स्पेक्शन परफेक्ट झाला. ऑर्डर मिळाली आपल्याला. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी तुला म्हटलं होतं ना, हे डील तुलाच मिळणार. थँक्यू बाबा. बरं, याबद्दल बोललास का कामगारांची? नाही अजून. अरे मग बोल त्यांच्याशी, त्यांचंही अभिनंदन कर. हो जातो, आताच जातो. भेटू घरी. हो मी बोलते त्यांच्याशी. आपण करू काहीतरी. तुम्ही काळजी करू नका. हा चल, आता मी माझ्या युनिटला जाते. माझं लई टार्गेट बाकी पूर्ण. एक मिनिट. हे बघा, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या जरा. इंद्रा सर तुम्हाला 1 मिनिट काही सांगणार आहेत. मला तुम्हा सर्वांचं अभिनंदन करायचं आहे. आज जे फॉरेन डेलिगेट्स आले होते त्यांना आपली कंपनी आणि आपलं काम करण्याची पद्धत सगळं काही आवडलेलं आहे. सो आपल्याला लवकरच एक इंटरनॅशनल ऑर्डर मिळणार आहे. आय एम हॅपी टू अनाउन्स महाडिक इंडस्ट्रीज आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये एंटर करणार आहे. सो वन्स अगेन कॉंग्रॅट्स एव्हरीवन. सर थँक्यू. पण एक प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम? आपण ते कंपनीमध्ये नवीन फेस रेकग्निशन मशीन लावलंय ना, त्याचा प्रॉब्लेम आहे. सर ते मशीन अजून नवीन आहे आणि कामगारांना ते सोयीचं नाही झालंय. आज त्याच्यामुळे काही कामगारांची हजेरी नाही लागली. सर आता एवढ्यासाठी कामगारांचा पूर्ण दिवसाचा पगार कापू नका. नियमांची कल्पना सगळ्या कामगारांना दिली होती, त्यामुळे आमची काही चूक नाहीये. हाय का आता? अहो सर, कामगारांसाठी ती मशीन नवीन आहे. आता तिच्याशी जुळवून घेण्यासाठी त्यांना वेळ तर लागेल ना. सर कामगार फक्त त्यांच्या कष्टाचे पैसे मागतायत. आता त्यांनी जर काम केलंय तर त्यांना पैसे मिळायलाच पाहिजेत ना. त्या मशीन मध्ये हजेरी कशी लावायची हे शिकायसाठी कामगारांना वेळ द्यावा लागेल सर. अच्छा, म्हणजे कामगारांच्या चुकीची रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंटने घ्यायची. संपूर्ण कामगारांची चूक आहे, याच्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही. अहो सर असं कसं? मॅनेजमेंट कडून एक मोठी गोष्ट राहूनच गेली आहे की. अच्छा, म्हणजे इंद्रजित सरांची चूक आहे असं तुला म्हणायचं आहे? इंद्रजित सरांनी जे काय नवीन सिस्टीम बसवली, नवीन नियम लावले, ते सगळे चुकीचे आहेत? नाही सर, फॅक्टरीत नवीन नियम आले, नवीन सिस्टीम आलं, याच्यामध्ये मॅनेजमेंटची चूक नाहीये. पण त्या बाबतीत कामगारांना कुठलंच ट्रेनिंग मिळालं नाही, ही मॅनेजमेंटची चूक आहे. इंद्रजित सर, कामगारांच्या 1-1 दिवसाच्या पगारावरती त्यांचं आयुष्य चालतं. हा तर 8 दिवसाचा प्रश्न आहे. आता तुम्ही विचार करा, जर एखाद्या माणसाला 8 दिवसाचा पगार नाही मिळाला तर त्याचं कसं आयुष्य चालेल? जर हे सिस्टीम त्यांच्यासाठी नवीन आहे, त्यांना माहितीच नाही की हे ऑपरेट कसं करतं, हे चालतं कसं. आता ते शिकण्यासाठी त्यांना आपण वेळ द्यायला पाहिजे का नको? आणि आता या कारणामुळं जर त्यांची हजेरी लागली नसेल तर त्यांचा पगार कट करणं कितपत योग्य आहे सर? मी तुम्हाला विनंती करते
की तुम्ही प्लीज या गोष्टीवरती विचार करा. ठीक आहे मी विचार करतो. उद्या काहीतरी डिसिजन देतो. पण एक आहे, मला पुरावा हवाय हे सगळे कामगार त्या दिवशी कामावर असल्याचा. हो सर, पुरावा कुठून आणणार? हे बघ, मी तुला ऑप्शन दिलाय. मला 24 तासाच्या आत पुरावा आणून दे. अदरवाईज या सगळ्या कामगारांचा पगार कट होणार म्हणजे होणार. 24 तास. गजा भाऊ, वा 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 राणी, अगं चांगली डेअरिंग बाज आहेस की तू. हा, कामगारांना काय भाषण जोडलंयस? कामगारांनी तुझं ऐकलं, लगेच कामाला सुरुवात बी केली. वा, इंद्रा सरांची इज्जत वाचली गोऱ्या पाहुण्यांच्या पुढे. खरंच ग्रेट आहेस तू. असं काहीच नाहीये, आणि तसं बी मी काहीच ग्रेट केलं नाही. कामगारांच्या हितासाठी आणि कंपनीच्या हितासाठी जे मला बरोबर वाटलं ते मी केलं. कामगारांचं हित, कंपनीचं हित, जशी काय कंपनी तुझ्या बापाचीच आहे. गजा भाऊ, हे बघ राणी, तू जोशात इसरली असशील म्हणून तुला आठवण करून द्यायला आलोय. तू कंपनीत फक्त कामगार आहेस. कामगार लक्षात ठेव. लीडर व्हायचा प्रयत्न करू नकोस. कंपनीचा युनियन लीडर गजा कोरडे लक्षात असू दे तुझ्या. अहो गजा भाऊ, तुम्ही का माझ्याशी असं बोलताय? मी काय चुकीचं केलंय का? अहो, मी जे केलं ते आपल्या कंपनीच्या भल्यासाठीच केलं ना. आणि राहिला प्रश्न युनियन लीडरचा ना, तर मला त्याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. काहीच इंटरेस्ट नाही ना? मग कामगारांना भाषण जोडायचं नाही, जिथं तिथं तोंड उघडायचं नाही, कळलं? ठीक आहे ना, मी नाही देणार भाषण. मी माझं तोंड बंदच ठेवेल. पण मग तुम्ही तुमचं काम करा ना. मी काय करायचं काय नाही हे तू मला शिकू नको. नाही 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 नाही. हो गजा भाऊ, काय बोलताय तुम्ही? मी कसं शिकवणार तुम्हाला? हा, तुम्ही माझ्यापेक्षा लई मोठे आहात. फक्त तुम्ही जर तुमचं काम नीट पार पाडलं ना, तर मला हे सगळं करावंच लागणार नाही. आणि मग तुम्हाला पण माझ्याकडे असं भांडायला यायला लागणार नाही. आणि जो माणूस खरंच काम करतोय ना, त्याचा तुम्हाला राग बी येणार नाही. चला, लई उशीर झाला. माझी आई वाट बघत असेल. मी येते. हे काय करत बसलाय बुवा? झालं का चहा? होय झाला. हा, आई काय करायचं जेवायला? ते बघ, तांदूळ निवडत्या, भाजीचं बघ झालं काय आहे. थांब, काल ना मेथी आणली होती, निवडून ठेवली. ती करायची का? कर, तुला काय पाहिजे ती. बर ठीक आहे, जाऊ दे, खिचडीच करते. आता ती गस्त मला भूक पण नाही जास्त. बर राणे, तर आधी तोंड गोल कर. साखर कशाला? अगं मला नोकरी लागली. कुठं? बँकेत पिक बी एजंट म्हणून. हा, आता सगळी काळजी मिटेल बघ आपली राणी. आता नको भांडू भुवांची. हाय का राणी, आता मी काय सारखी भांडते ग यांच्याशी? मला चांगलं माहिती कोण कान भरतं तुझं, कोण काय करतं. अगं बाया, चुकी झाली, माफ कर. परत नाही ऐकायचं मी कुणाचं. अगं सोडा आता ते विषय. आता आपलं सगळं चांगलं होणार आहे. बरं, मग या निमित्तानं आपण देवीच्या मंदिरात जाऊन येऊ. तिकडे आज महाप्रसाद पण आहे ना. होय, तुम्ही दोघं या जाऊन. तसं बी मला पायानं जमायचं नाही. आणि राणे, आठवणीनं देवीची ओटी बरोबर का? आणि येताना वाईच प्रसाद घेऊन ये मला. ए आई, येताना कशाला प्रसाद वगैरे? जायचं तर आपण तिघांनी जायचं, नाहीतर नाही जायचं बरं का. आणि मी नेते ना तुला हळूहळू. अगं गोट्या पण आहे साथीला. आणि तुला जर वाटलंच ना तर त्यांची गाडी काढू. हा, मग तू गाडीवर बस, आम्ही येतो पायी. बर, जाऊया तिघं पण. हा, आणि हा बुवा, येते आता मी बंगल्यावर पण जाऊन येते जरा. आता तिकडे कशाला? अगं आबांना देवीचा प्रसाद लई आवडतो, मग त्यांना देऊन येते जरा. होय जा.
आणि जाताना ना वाईस थोडा जास्त घेऊन जा, सगळीच खात्याल. हा. चला बाई, आमरस तर झाला. खूप मोठं काम झालं. अगं निर्मला, हो आज लवकर घरी जायचं म्हणत होतीस ना? हो. बरं तू जा, जेवणाची तयारी मी करते. काय म्हणाल्या होत्या छोटी आई? माझ्या इंद्राला आमरस खूप आवडतो, त्याच्या आवडीचे आंबे मागूयात. आता खा म्हणावं आवडता आमरस. खरी मजा तर आज रात्री येणार आहे जेवताना. हा आमरस जेवणातला सगळा रस घालवून टाकणार आहे. येस 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 डेफिनेटली येस येस शुअर. नाही नाही, महाडिक इंडस्ट्रीजवर जो तुम्ही विश्वास दाखवलायत ना, तो बिलकुल फेल जाणार नाही, याची गॅरंटी देतो मी तुम्हाला. हो, आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगले प्रोडक्ट्स आम्ही तुम्हाला डिलिव्हर करू डेफिनेटली. ऍक्च्युली येस 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 हा फक्त ओके ओके का करतोय? नकार आला असणार समोरून. कामगारांचा गोंधळ आहे, लक्षात आलं असेल त्यांच्या. तसं झालं तर चांगलंच आहे. फाईन. काय रे, ते काय नाही म्हणाले? नाही नाही, ऑर्डर द्यायला रेडी येते, बट एक छोटासा प्रॉब्लेम आहे. काय? त्यांचं म्हणणं की त्यांना पहिला लॉट हा 48 आवर्स मध्ये जावा आहे, आणि तो जर आपण देऊ शकलो तरच ते आपल्याशी कॉन्ट्रॅक्ट करायला तयार आहे. हाऊ इज इट पॉसिबल? आय मीन, आपले कामगार एफिशियंट जरी असले तरी त्यांना इतक्या फास्ट काम करायची सवय नाही इंद्रा. नाही नाही विक्रांत, एनी हाऊ वी हॅव टू डू इट. आपण ओव्हर टाइमचे एक्स्ट्रा पैसे देऊ ना कामगारांना. आणि सी, एक्स्ट्रा पैसे जर मिळणार असतील तर कोणी का नकार दे? नाही नाही इंद्रा, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण मला नाही वाटत असं काय होईल आणि याचा काय उपयोग होईल. काय आबासाहेबांनी कामगारांना इतकं लाडावून ठेवलं ना की त्यांना इतक्या फास्ट काम करायची सवयच नाहीये. आणि उगाच त्यांच्यावर भरोसा ठेवून तू क्लायंट समोर आपल्या महाडिक इंडस्ट्रीजचं रिप्युटेशन कमी करशील. सो आय सजेस्ट यू, तू त्यांना आत्ताच नकार देऊन टाक. नाही विक्रांत, इंद्राला घाबरून मागे यायला आवडत नाही. मला असं वाटतं आपण प्रॉब्लेम्सपेक्षा सॉल्युशन्सवर फोकस करू. आपण त्यांना डिझाईन बनवून तर पाठवू ना, बाकी पुढचं पुढे बघू. कारण कसं आहे ना विक्रांत, जिंकण्याची मजाही तेव्हाच आहे जेव्हा आपल्यासमोर संकट मोठी असतात. तू बघ, ही ऑर्डर आपण कंप्लीट करणार आहोत आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळणार म्हणजे मिळणारच. ओके, ॲज यू से. थांब. कुठे निघालीस? ते मी प्रसाद घेऊन आले होते. वस्तीतली देवी आहे ना, तिचा आज महाप्रसाद आहे म्हणून प्रसाद आणला होता. प्रसाद आणला होतास? कोणी मागवला होता का इथे? नाही, कोणी मागवला नाही, पण ते आबांना शिऱ्याचा प्रसाद आवडतो ना म्हणून त्यांच्यासाठी आणला. मग त्यासाठी आत येण्याची काय गरज होती? गेटवर वॉचमनला दिला असतास तरी चाललं असतं. असो, जा वॉचमनला नेऊन देतो प्रसाद, आम्ही घेऊ नंतर.
आणि तू इकडे? नमस्कार आबा. तू देवीचा प्रसाद घेऊन आलीस का? हो आबा, तुम्ही दरवर्षी वस्तीत येता ना प्रसाद घ्यायला. आता ह्या वर्षी नाही आलात म्हणून मी घेऊन आले. मला वाटलंच प्रसाद असणार. तुझा शिरा जवळ 7 पर्यंत येत होता. बरं झालं तू चालीस. तू याशी महत्वाचं बोलायचं होतं. एक काम कर, तू पिशवी दे मला. ती हा शिरा जरा आत ठेवा. हो तू ये, आपण बोलूया. मला तुझं कौतुक वाटतं. म्हणजे कंपनीत दर खेपेला काही ना काही झालं तरी तू भक्कमपणे उभी राहतेस. आजचं इन्स्पेक्शन तुझ्यामुळे चांगलं झालं असं कळलं मला. सकाळी तुला मी सांगितलं होतं आणि तू तुझा शब्द पाळलास. आबा, तुम्हाला हे कसं कळालं? म्हणजे इंद्रजित सर बोलले का? अगं मी कंपनीतनं रिटायर झालो म्हणजे कंपनी सोडली असं होत नाही. कंपनीत काय काय घडतं ते मला कळत नाही असं वाटलं का तुला? नाही आबा, नाही, मला तसं नव्हतं बोलायचं. अगं मी गंमत केली का? पण खरंच तुझं कौतुक आहे. जिद्दी आहे इंद्रा. खूप मोठी स्वप्न आहेत त्याची. ते कंपनी मी उभी केली पण ती मोठी करण्यासाठी तो धडपडतोय. त्याला महाडिक इंडस्ट्रीजला इंटरनॅशनल मार्केटमध्ये घेऊन जायचं आहे. खूप मोठी झेप घेतोय तो. हाय का आता आबा? अहो ही कसली भारी गोष्ट आहे का नाही? अहो इंद्रजित सर एवढे मेहनती आहेत, त्यांची एवढी मोठी स्वप्न आहेत. आता ह्या सगळ्यामध्ये कामगारांची प्रगती आहेच की. खरंय तुझं, पण इन्स्पेक्शन झालं म्हणजे सगळं व्यवस्थित पार पडलं असं वाटतंय त्याला. पण ते तेवढं सोपं नाहीये. मी ओळखतो ते क्लायंटला. ते आता त्याची वेगवेगळ्या पद्धतीनं परीक्षा घेणार. त्याची परीक्षा म्हणजे तुमचीही परीक्षा. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तयार राहायला पाहिजे या परीक्षेला. हो आबा, आम्ही आहोत की तयार. आणि जर फॅक्टरीच्या भल्यात आमचं भलं आहे तर कामगार आहेत तयार. गुड. पण आबा, पण काय? एक प्रॉब्लेम झालाय जरा. अहो आपल्या फॅक्टरीमध्ये जेव्हापासून ते नवीन फेस रेकग्निशनचं मशीन लावलंय ना तेव्हापासून कामगारांना काही हजेरी देता येत नाही. म्हणजे झालं असं आहे की आता ते त्याच्यामध्ये असा चेहरा दाखवून मग हजेरी लावणं त्यांना काही जमत नाही. म्हणजे त्यांचं ट्रेनिंगच नाही झालंय ना तसं. मग झालं असं की आता त्यांच्या 7 दिवसाची हजेरीच लागली नाही आणि त्यामुळे आता त्यांचा पगार पण कट होणार आहे. आता ह्या सगळ्याच्या बाबतीत मी इंद्रजित सरांशी पुरावा मागतोय. हा, पण ते मला कसा पुरावा द्यायचा ते काही कळत नाहीये. पुरावा मिळेल, काळजी करू नकोस. ऐक, थँक्यू आबा. वेलकम. बरं चला मी येते. हो ये, उशीर झालाय. घरी वाट बघत असतील. थांब, तुला सोडायची व्यवस्था करतो. नाही नाही आबा, तुम्ही काळजी करू नका, मी जाईन व्यवस्थित. नक्की? हो. काळजी घे. आबा प्रसाद खाऊन या. हो.